कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार द्वारा जगत गुरु नरेंद्राचार्य महाराज के खिलाफ दिए गए अपमानजनक बयान को लेकर पूरे राज्य में आक्रोश फैल गया है। पंढरपुर में नरेंद्र महाराज के अनुयायियों ने उनके खिलाफ जमकर विरोध प्रदर्शन किया। पंढरपुर के छत्रपति शिवाजी महाराज चौक में आज नरेंद्राचार्य महाराज के शिष्य और भक्तों ने विजय वडेट्टीवार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने प्रतीकात्मक रूप से वडेट्टीवार के फोटो को जूतों से मारकर अपना विरोध जताया। प्रदर्शनकारियों का कहना है कि अगर वडेट्टीवार ने अपने बयान के लिए माफी नहीं मांगी तो विरोध और तेज होगा। मी सौ सविता परांडे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष, सोसोप संप्रदाय। आम्ही आज सर्वजण इथं सोलापूरचे जे गुरुमाऊलींचे भक्त आहेत, साधक अनुयायी आहेत, यांनी आज विजय वडेट्टीवार ज्यांनी आमच्या जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यविषयीचे म्हणजे अगदी लाज वाटेल असा शब्दाचे त्यांनी प्रयोग केला आहे। अगदी ते हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि त्यांच्यासाठी एकेरी शब्द प्रयोग हा लाजिरवाणी प्रकार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व बांधव इथं जमलेले आहेत। हे त्यांनी अतिशय चुकीचं केले। त्यांनी शब्द प्रयोग केला आहे की नरेंद्र महाराजाला स्वप्न पडलं होतं काय? होय साहेब, स्वप्नच पडलं होतं नरेंद्र महाराजाला, पण नरेंद्र महाराजाला नाही, परमपूज्य परमात्मा स्वरूप परमवंदनीय जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य स्वप्न पडलं होतं। कशाचं स्वप्न पडलं होतं? ज्यावेळेस अख्खी दुनिया सगळे सुनामी झाला होता आणि सगळेजण आपल्या घरात शांत बसले होते, त्यावेळेस त्यांना स्वप्न पडलं की माझी काही लेकरं तिथं उपाशी मरायला लागले, त्यांच्या घरात चिखलाचं घाणीचं साम्राज्य झालंय आणि त्यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी आमच्यासारख्या लोकांना सांगितलं, बाळांनो जा आणि जरा आपल्या लेकरांचीच मदत करा। तिथंही आम्ही सगळेजण अनुयायी त्यांचे अशाच स्वरूपात गेलो आणि मदत केली। होय, स्वप्न पडलं साहेब। त्या वडेट्टीवार साहेब, अजूनही आम्ही तुम्हाला साहेब शब्द प्रयोग करतोय कारण ती आमची सहिष्णुता आहे, आमच्या माऊलींची ती शिकवण आहे। स्वप्न पडलं ज्यावेळेस रस्त्यावर लाखो लोक आज ॲक्सिडेंटमध्ये मरत होते, कुणीही त्यांची मदत करत नव्हते, त्याच वेळेस माझ्या जगद्गुरूजींना स्वप्न पडलं आणि त्यांनी सांगितलं की इथं आपण ॲम्ब्युलन्स सेवा चालू करायला पाहिजे। 2010 मध्ये ॲम्ब्युलन्स सेवा चालू केली आणि बघता बघता हे ॲम्ब्युलन्स संरक्ष असं काही वाटतं असेल की 52 ॲम्ब्युलन्स आज प्रत्येक हायवेवर आमच्या बिना ह्याच्यात आज काम करतात। आमची भूमिका काही नाही। ज्यांना हे स्वप्न पडलं समाजाच्या कार्याचं, जगातल्या तळागाळातल्या समाजाचं आपल्या समाजात जे सुधारणा करतात आहे, ज्याचं कल्याण करतात आहे, पर्यायाने समाजाचं, राष्ट्राचं आणि देश सेवेचं ज्यांनी व्रत घेतले त्यांना जर तुम्ही अशा एकेरी शब्दात बोलत असताल, अर्थातच आमच्या सगळ्या हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की त्यांनी आमची सगळ्यांची जाहीर माफी मागावी, कारण ते जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य आहेत। अर्थात जगद्गुरू म्हणजे जगाचे गुरु आहेत आणि ही काय कुणी अशी दिलेली उपाधी नाहीये, तर अखिल भारतीय षडदर्शन आखाड्याने, विश्व हिंदू परिषदेने त्यांना दिलेला हा मान आहे, हा सन्मान आहे आणि त्याच्याविषयी जर तुम्ही एकेरी बोलत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। नवे जनता ती तुमच्याकडनं घेतल्याशिवाय राहणार नाही।